सिन्नर तालुक्यातील दापूर येथील कुलदैवत श्री क्षेत्र खंडोबा महाराज जीर्णोद्धार प्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। दरम्यान ग्रामस्थांनी 3.5 दिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले। दापूर गावातील काळेवाडी, नेहवाडी, भगवतवाडी परिसर 4 दिवस दुमदुमून गेला होता। खंडोबा महाराजांच्या नवीन मूर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। गावातील सर्व तरुण मित्र मंडळाने 4 दिवस येणाऱ्या भाविकांचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले। मंदिराचे कलशारोहण व खंडोबाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला। निवृत्ती महाराज चव्हाण यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता झाली। काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसाद खंडोबा तरुण मित्र मंडळ यांच्या सदस्यांनी जवळजवळ 3000 लोकांचा स्वयंपाक स्वतः स्वखर्चाने करून काल्याच्या कीर्तनाची महापंगत पार पडली। व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। यामध्ये जवळजवळ 100 तरुण मंडळांनी रक्तदान केले। ग्रामदैवत खंडोबा महाराज यांच्या 3 दिवसीय सप्त्यानिमित्त आपल्या मोठ्या खंडोबा मित्र मंडळ या मंडळाने इथं भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं। आपल्या खंडोबाचा जीर्णोद्धार मोठ्या भाविक भक्तांच्या आशीर्वादाने इथं संपन्न झाला। आपल्या इथे आज रक्तदान शिबिर संपन्न होत आहे। कमीत कमी 100+ रक्तदान बॅगी इथं डोनेट झाले आहे। तरी सर्वांनी जे रक्त दिलं ते अतिशय मोलाचं होतं। आपल्या या 3 दिवसीय जीर्णोद्धारासाठी आपल्या दापूर परिसरातील सर्व भाविक भक्त आज आपल्या खंडोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी आले। तर सर्वांचे आपल्या खंडोबा मित्र मंडळाच्या वतीनं सहर्ष असे स्वागत। धन्यवाद। जीर्णोद्धाराच्या निमित्ताने दापूर या ठिकाणी 4 दिवसाचा सप्ताह आयोजित केला होता। या 4 दिवसाच्या सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन झाले आणि आज जो काही सप्ताहाचा काल्याचा कीर्तन आहे, या काल्याच्या कीर्तनानिमित्त दापूर परिसरातील 100+च्या वर मुलांनी 350 ml रक्तदान केलेलं आहे। आणि या सर्व रक्तदान केलेल्या मित्रांचे मी आमच्या खंडोबा मित्र मंडळाच्या वृत्त संकलन विभाग नाशिक, लक्ष न्यूज नाशिक।